नमस्कार. तुम्हाला गणित म्हणजे काय वाटतं? फक्त कंटाळवाणी नियम आणि सूत्र? बरं, आजचा आपला हा माहितीपूर्ण प्रवास तुमचा हा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. गणित म्हणजे केवळ आकड्यांची जुळवाजुळव नाही, तर ते एक अतिशय संवादात्मक असं खेळाचं मैदान आहे, जिथे अनेक गुपितं आणि अगदी जादूचे खेळ आपल्या डोळ्यांसमोर लपलेले आहेत. आज आपण ती जादू उलगडणार आहोत. सुरुवातीलाच तुम्हाला एक रंजक प्रश्न विचारतो. 6174 ही संख्या जादुई मानली जाते हे तुम्हाला माहीत होतं का? ऐकायला थोडं नवल वाटेल, पण यात खरंच एक भन्नाट जादू दडलेली आहे. आजच्या या संपूर्ण प्रवासाच्या शेवटी या विशिष्ट संख्येशी जोडलेली एक थक्क करणारी जादू मी उलगडून दाखवणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की लक्ष असू द्या. चला तर मग आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. विभाग 1, डिकोडिंग नंबर सिक्रेट्स, अंकांची गुपिते उलगडताना. आता गणिताची ही कोडी फक्त कागदावरच नसतात, ती आपल्या आजूबाजूच्या साध्या भौतिक जगातही दडलेली असतात. आता हेच बघा, इथे काही मुलं रांगेत उभी आहेत आणि प्रत्येकाच्या डोक्यावर 0, 1 किंवा 2 असा एक विशिष्ट अंक दिसतोय. हे अंक कुठून आले असतील? बरं, इथे एक सोपा आकृती बंधल आपल्याला आहे. नियम असा आहे, प्रत्येक मुलाने त्याच्या अगदी शेजारी उभ्या असलेल्या त्याच्यापेक्षा उंच मुलांची संख्या सांगायची आहे. म्हणजे जर दोन्ही शेजारी उंच असतील तर ते मूल 2 म्हणेल, एकच शेजारी उंच असेल तर 1 आणि कोणीही उंच नसेल तर साहजिकच 0. आहे की नाही गंमत? आता तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हान. आपण या मुलांना अशा प्रकारे पुन्हा उभं करू शकतो का, जेणेकरून रांगेच्या अगदी दोन्ही टोकांना उभ्या असलेल्या मुलांच्या डोक्यावर 2 हा अंक येईल? थोडं डोकं चालवाय. हे असं कोड आहे जे तुम्हाला मनातल्या मनात सोडवायचं आहे. भौतिक गोष्टींमध्ये गणिताचे नियम कसे काम करतात हे पाहणं खरंच खूप रंजक असतं. तुम्ही हा विचार करत राहा, पण तोवर आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. विभाग 2, द सुपर सेल्स चॅलेंज. आत्तापर्यंत आपण एका सरळ रांगेचा विचार केला, पण आता एका द्विमितीय संरचनेकडे बघूया, म्हणजेच या तक्त्याकडे बघूया. यात काही ठराविक रंगाचे सुपर सेल्स आहेत. पण एखादी संख्या सुपर सेल केव्हा बनते? अगदी सोपं आहे. जेव्हा ती संख्या तिच्या अगदी शेजारी असलेल्या, म्हणजेच उजवीकडे, डावीकडे, वर किंवा खाली असलेल्या सर्व संख्यांपेक्षा मोठी असते. आता 626 या संख्येकडे लक्ष द्या. ती 577 आणि 345 या दोन्ही शेजाऱ्यांपेक्षा मोठी आहे ना? म्हणूनच तिला सुपरसेलचा मान मिळालाय. यावरून एक भारी प्रश्न निर्माण होतो. तक्त्यातील सर्वात मोठी संख्या असणारा सेल नेहमीच सुपरसेल असेल का? बरं, तक्त्यातील सर्वात लहान संख्या कधी सुपरसेल असू शकेल का? यावर नक्की विचार व्हायला हवा. कारण गणिताचे नियम नेहमीच आपल्या तर्कशक्तीला असेच आव्हान देत असतात. आता या व्हिज्युअल ग्रिड्समधून आपण थेट अंकांशीच खेळायला सुरुवात करूया. विभाग 3, प्लेइंग विथ डिजिट्स. अंकांची अदलाबदल केली की कशी गंमत होते हे पाहण्यासाठी आपल्याला आधी पॅलिंड्रोम ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. पॅलिंड्रोम म्हणजे काय? तर अशी संख्या जी डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे अगदी सारखेच वाचली जाते. उदाहरणार्थ 66, 575 किंवा 1111. हे अंक उलटे वाचले तरी ते तसेच राहतात. आता कोणत्याही संख्येतून पॅलिंड्रोम संख्येपर्यंत पोहोचण्याची एक अतिशय मजेदार पद्धत आहे. आपण याला रिव्हर्स अँड ॲड अल्गोरिदम म्हणूया. कृती अगदी सोपी आहे. पहिली पायरी, कोणतीही 2 अंकी संख्या घ्या. दुसरी पायरी, तिचे अंक उलटे करा. तिसरी पायरी, त्या दोन्ही संख्यांची बेरीज करा. आणि चौथी पायरी, जोपर्यंत पॅलिंड्रोम मिळत नाही तोपर्यंत हेच पुन्हा पुन्हा करत राहा. तुम्हीही मनात एखादी संख्या घेऊन हा प्रयोग करून पाहू शकता. चला, हे एका उदाहरणावरून समजून घेऊ. जर आपण 34 ही संख्या घेतली, ती उलटी केली की 43 मिळतात. दोघांची बेरीज केली की 77 ही पॅलिंड्रोम संख्या आपल्याला एकाच पायरीत मिळते. पण जर आपण 48 ही संख्या घेतली, तर 48 अधिक 84 मिळून 132 होतात, जो पॅलिंड्रोम नाहीये. मग 132ला पुन्हा उलटे करून 231 मिळवावे लागतात आणि मग बेरीज केल्यावर कुठे 363 हा पॅलिंड्रोम मिळतो. म्हणजे काहींना एकच पायरी लागते तर काहींना थोडे जास्त कष्ट. आणि आता आपण आजच्या सर्वांत महत्त्वाच्या आणि थक्क करणाऱ्या टप्प्यावर आलो आहोत. विभाग 4, काप्रेकर मॅजिक कॉन्स्टंट. 1949 साली महाराष्ट्रातील एक शाळेय शिक्षक दत्तात्रय रामचंद्र काप्रेकर यांनी एक आश्चर्यकारक गणितीय चमत्कार शोधून काढला. ही जादू स्वतः अनुभवण्यासाठी या 4 पायऱ्या नीट लक्षात घ्या. पहिली पायरी, अशी कोणतीही 4 अंकी संख्या निवडा जिचे किमान 2 अंक तरी वेगवेगळे असतील. समजा आपण 6382 ही संख्या घेतली. दुसरी पायरी, त्या अंकांपासून सर्वात मोठी संख्या तयार करा, ज्याला आपण ए म्हणूया. तिसरी पायरी, त्याच अंकांपासून सर्वात लहान संख्या तयार करा आणि तिला बी म्हणा. आणि चौथी पायरी, ए मधून बी वजा करा.
बघूया काय होतं ते. मोठी संख्या 8632 आणि लहान संख्या 2368. त्यांची वजाबाकी येते 6264. आता पुन्हा या 6264 चे अंक वापरून मोठी आणि लहान संख्या बनवूया. त्यांची वजाबाकी केली तर मिळते 4176. आणि तिसऱ्यांदा तेच करूया. 7641 मधून 1467 वजा करूया. आता उत्तर काय येईल? थोडा विचार करा. ही वजाबाकी आपल्याला एका गूढ वाटेवर घेऊन जाते. आणि ती थेट पोहोचते 6174 या संख्येपर्यंत. होय, अगदी बरोबर. हीच ती काप्रेकर कॉन्स्टंट म्हणून ओळखली जाणारी जादुई संख्या. तुम्ही सुरुवातीला कोणतीही 4 अंकी वैध संख्या घेतली तरी प्रत्येक वेळी ही वजाबाकीची साखळी एखाद्या जादूगराने मंत्र मारल्यासारखी थेट याच संख्येशी येऊन थांबते. आणि इथून पुढे तुम्ही तोच प्रयोग केलात तर पुन्हा पुन्हा 6174 हीच संख्या मिळत राहते. म्हणजेच शेवटी तुम्ही 6174 या जादुई संख्येपर्यंत पोहोचताच. आणि हे अगदी उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की जेव्हा आपल्याला योग्य पायऱ्या आणि योग्य क्रम माहीत असतो तेव्हा गणित हे फक्त आकड्यांचा कंटाळवाणा खेळ राहत नाही, ते खऱ्याखुऱ्या जादूंसारखं काम करतं. काप्रेकरांचा हा शोध जगभरातील गणितज्ञांना आजही अचंबित करतो. पण गणितात सर्वच रहस्य उलगडी आहेत असं नाही. जाता जाता मी तुम्हाला स्रोतातील एका न सुटलेल्या रहस्यासोबत सोडून जातो. जर आपण मगाशी बघितलेल्या रिव्हर्स अँड ॲड पद्धतीमध्ये 196 ही संख्या घेऊन सुरुवात केली तर कधीतरी पॅलिंड्रोम मिळेल का? तज्ज्ञांचा असा कयास आहे की या संख्येपासून सुरू होणारा प्रवास कधीच पॅलिंड्रोमपर्यंत पोहोचत नाही. हे गणिताचं एक असं आश्चर्यकारक रहस्य आहे ज्याचं उत्तर अजूनही शोधलं जात आहे. यावर नक्की विचार करा आणि गणितातली अशीच नवीन जादू शोधत राहा.